नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि भाजपचे नेते निलेश राणे यांचे समर्थक जोरदार भिडले। भास्कर जाधवांच्या समर्थकांकडून जाधवांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। उद्धव ठाकरेंची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती। या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती। निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं। तसंच त्यांनी भास्कर जाधवांना आव्हान दिलं होतं। गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा इशाराही त्यांनी दिला होता। त्यानुसार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी निलेश राणे यांची सभा तळी येथे आयोजित करण्यात आली होती। त्या सभेला ते जात असतानाच त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आणि एकच गोंधळ उडाला। पोलीस दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचाही आटोकाट प्रयत्न होतोय। तसंच वाहतूक विस्कळीत झाली असून ती देखील सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला। यापूर्वी आमदार भास्कर जाधव यांना धमकीचे फोन आणि मेसेज आल्यानं त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रत्नागिरी पोलीस देखील अलर्ट मोडवर आहेत। गुहागरमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेण्याकरता येणार अशा प्रकारची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात झाली होती। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीझर व्हायरल करून या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उचलवण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी माझ्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे बॅनर्स लावले होते। त्याच्यामध्ये गुन्ह्याला माफी नाही, हिशेब चुकता करणार अशा प्रकारचे आव्हानात्मक भाषेचे बरेचसे बॅनर लावले होते, झेंडे देखील लावले होते। परंतु चिपळूणची संस्कृती आहे, कोणाच्याही सभा असल्या तर कोणाच्याही झेंड्याला हात लावायचा नाही, कोणाच्याही बॅनरला हात लावायचा नाही। त्याप्रमाणे विशेष करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची ती संस्कृती आहे। आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला वगैरे हात लावला नव्हता। परंतु सभा गुहागरला होती। निलेश राणे हे मुंबईतून आले। वास्तविक पाहता त्यांनी दापोली मार्गे फेरी बोटीने डायरेक्ट गुहागरला जावं आणि तिथे सभा घ्यावी अशा प्रकारचे अपेक्षित होतं। परंतु ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले। माझ्या ऑफिसच्या घराच्या समोर त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी स्वतःचा मोठा सत्कार करून घेण्याचा प्लॅन केला। मी पोलिसांना सांगितलं की जरूर सत्कार होऊ द्या, परंतु ऑफिसच्या समोर सत्कार करून या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। त्याप्रमाणे ते रेस्ट हाऊसला गेले। पोलीस म्हणाले की पाग नाक्यामध्ये त्यांचा सत्कार होईल। पाग नाक्यामध्ये सत्कार होण्याचं कारण असं की त्या पाग नाक्यातूनच माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि येण्याचा रस्ता आहे। त्या रस्त्यावर जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचं स्वागत ठेवलं। मी म्हटलं काही हरकत नाही, मला त्याचा काही त्रास नाही, जरूर स्वागत करावं त्यांनी, माझी काय अडचण नाही। परंतु 3:30 ते जवळजवळ 5 वाजेपर्यंत ते रस्त्यावर बाहेर आलेच नाही। किंबहुना त्यांच्या स्वागताची काय लावलं होतं, हे लावलं जेसीबी लावलं होतं, क्रेन लावली होती। ती क्रेन नाक्यावर लावली होती। ती नाक्यावरून माझ्या ऑफिसच्या बाजूला जाणीवपूर्वक त्याने आणण्याचा प्रयत्न केला। मी पोलिसांना पुन्हा बोलवलं आणि सांगितलं तुम्ही तिथे सत्कार करा, तुम्ही ही क्रेन पुढे आणू नका। परंतु जवळजवळ 1 तासभर क्रेन त्यांनी जाणीवपूर्वक तिथे उभी करून ठेवली। मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता। परंतु तासानंतर मी दीड तास उलटून गेला होता। मी म्हटलं आता फार काही हा विषय सांगण्याचा नाही, कारण मला बातमी अशी आली होती की गुहागरमध्ये सभेला माणसंच जमली नाहीत आणि त्यामुळं पोलीस मला पुढे जाऊ देत नाही असं कारण काढून हे परत मागे फिरतील आणि म्हणून मी माझ्या लोकांना जाहीरपणे माहीतवर आव्हान केलं की आता सर्वांनी शांततेनं घरी जा आणि आम्ही हा विषय संपवला। आम्ही घरोघर निघालो। त्याच वेळेला जाणीवपूर्वक त्यांनी तिथे त्यांचा सत्कार केला। प्रचंड फटाक्याची आतषबाजी केली, तीही हरकत नाही। परंतु माझ्या बाजूला जवळजवळ 5 ते 10 हजार माणसं उभी होती।
आणि त्यांच्या बाजूला 100-200 माणसं पण नव्हती. ते रस्त्यावरून मुद्दामून चालत पुढे आले, ते नाचगाणी करत आले, त्यांनी हातवारे करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला. मला हे कळल्यानंतर मी स्वतः बाहेर आलो. मी सुद्धा आमच्या लोकांना शांत केलं आणि मी परत गेलो. मला माहीत नाही त्याच वेळेला पलीकडून दगडफेक सुरू झाली. तिकडून दगडफेक सुरू झाली तशी इकडून देखील दगडफेक सुरू झाली. खरं तर पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे जर हाताळायला पाहिजे होतं, त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू द्यायला नको होती. आम्ही कोणीही आमच्या रस्त्याच्या पलीकडे गेल्याची जरा सुद्धा कोणी व्हिडिओ फिल्म दाखवा. आम्ही आमच्या आवारामध्ये उभे होतो. आम्ही आमच्या आवारामधून घोषणा काय थोड्याफार द्यायच्या त्या देत होतो. परंतु त्यांनी रस्त्यावर मिरवणूक काढली, जाणीव करून उचकवण्याचा प्रयत्न केला, हातवारे केले आणि म्हणून पहिल्यांदा दगडफेक सुद्धा त्यांनीच पहिल्यांदा केली. आमच्याकडून देखील दगडफेक झाली. परंतु पोलिसांनी सगळी कारवाई केली ती एकतर्फी केली. लाठीचार्ज केला तो आमच्याच लोकांच्यावर केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्या आमच्याच बाजूला फोडल्या. तुम्ही त्यांना मिरवणूक काढू दिलीत कशी? तुम्ही रस्त्याने त्यांना चालू जाऊ दिलं कसं? वास्तविक ठरलं असं होतं की ते स्वागत घेणार आणि सरळ निघून जाणार. हा जाण्याचा मार्ग नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक हे चिपळूणची अशांतता बिघडवण्याचं काम हे राणेंकडून गेले कित्येक वर्ष करण्याचा प्रयत्न सुरू होता. तो प्रयत्न त्यांनी या ठिकाणी काही अंशी पूर्णत्वास नेला, एवढंच मी सांगितलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.